तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। सकाळी 11 वाजता राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट होणार आहे। तर रोहित पवार आज राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं समजतंय। पुन्हा एकदा आपण जाऊयात निलेशकडे। निलेश, या भेटीचं कारण नेमकं समजू शकलंय का? माधवी, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आता उद्या 1 महिना पूर्ण होतोय आणि ह्या संपूर्ण कालावधी आपण मध्ये जर पाहिलं तर रोहित पवारांना प्रामुख्याने सुरुवातीपासून एक आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। हा अपघात नसून हा घात आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांची आहे आणि सातत्याने त्या संदर्भातले पुरावे देखील ते सादर करतायत। आता कुठेतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना या विषयामध्ये एका मराठी माणसाला न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा या अनुषंगाने आज रोहित पवार 11 वाजता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जातील आणि त्या ठिकाणी त्यांची भेट घेताना आपल्याला दिसतील। काल बारामतीमध्ये देखील ज्या पद्धतीने रोहित पवारांनी एफआयआर होण्यासंदर्भामध्ये भूमिका घेतली होती, 2 दिवसांपूर्वी मुंबईत देखील अशाच पद्धतीने त्यांना भूमिका घेतली होती की या संपूर्ण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे, याच्यामध्ये VSR कंपनी असेल किंवा DGCA असेल यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची भूमिका आहे। मात्र पोलिसांनी केवळ तक्रार घेतली, अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही आहे। त्यामुळे मराठी माणसाला न्याय द्यायचा असेल तर राज ठाकरेंनाच पुढे आलं पाहिजे अशा पद्धतीचा एक पवित्रा घेत, एक भूमिका घेत रोहित पवार आज राज ठाकरेंच्या भेटीला जात आहेत। राज ठाकरे आणि रोहित पवार यांच्या भेटीमध्ये काय होतंय, राज ठाकरे काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण याच्या आधी देखील राज ठाकरेंना अनेक वेळा मराठी माणसासाठी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होतं, किंबहुना एक स्पष्टपणे भूमिका घेऊन लढण्याची भूमिका देखील त्यांना दाखवली होती। त्यामुळे आता राज ठाकरे अजित पवारांच्या बाबतीत काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहील। 11 वाजता ही भेट होईल आणि त्यानंतर रोहित पवार माध्यमांशी बोलताना आपल्याला पाहायला मिळतील। नक्कीच रोहित पवारांच्या या आक्रमक भूमिकेला राज ठाकरेंचा पाठिंबा मिळतोय का हे जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे। निलेश, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।